या गुन्ह्यात आम्हाला एक 25 ते 30 वर्ष या वयोगटाची एक महिला आणि त्याच्याबरोबर 2 ते 4 वयोगटाचे 2 मुले जे होते, त्यांचा त्याची जी परिस्थिती होती ते अर्धवट जळालेली कंडिशनमध्ये जे शब्द मिळाले होते त्याची ओळख पटवण्यासाठी आम्ही आमच्या सध्यापर्यंत 9 टीम्स आमची कार्यरत आहे। यामध्ये राज्यात ज्या ठिकाणी मिसिंग दाखल झालेले आहे जवळपास 10,000 मिसिंग जे आहे ते आम्ही चेक केलेले आहे। त्यामधनं आम्हाला संशयित जे 2 मिसिंग महिला ते 2 मुलाबरोबर गेल्या होत्या त्याचा सुद्धा सखोल तपास केला, ते आम्हाला जिवंत मिळून आले। पण असे प्रकारे ते तपास चालू आहे। आता सध्या आमची विशेष टीम जी आहे ते CCTV फुटेज त्याच्याबरोबर डंप डेटा काढणे, टेक्निकल आणि ह्युमनचे जे आमच्या टूल्स आहे इन्व्हेस्टिगेशनच्या त्याच्यावर काम करून सध्या कार्यरत आहात। आणि त्याशिवाय वेगवेगळे जे पोलीस स्टेशन आहे त्यांना माहिती पाठवण्यात आलेली आहे। समाजाचे वेगवेगळे घटकापर्यंत आम्ही पोहोच केली आहे। या महिले आणि मुलाबद्दल जे माहिती आहे ते मला त्यांनी दिली पाहिजे असे प्रकारचे हे व्हायरल करण्यात आलेलं आहे। समाजाकडून आम्हाला अपेक्षित आहे पोलीस पाटील जे आहे त्याची आता सुद्धा आम्ही मीटिंग घेत आहोत की त्यांनी याबद्दल जे काहीही कुठल्या प्रकारची माहिती आहे ते त्यांनी पोलिसाला, रांजणगाव पोलीस स्टेशनला किंवा SP ऑफिस पुणे रुग्णालयाला दिली पाहिजे। पुढचा तपास चालू आहे, शक्यतो लवकर यामध्ये यश मिळेल। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।